आणखी एक मोठी बातमी, विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमधून काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार आहे। सोलापूर, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड, अहिल्यानगर, अमरावती, जळगाव आणि भंडारा गोंदिया या जागा काँग्रेस लढवणार आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडनं आज एबी फॉर्म काँग्रेसच्या स्थानिक पक्ष नेतृत्वाकडे रवाना करण्यात आले। प्रणिती शिंदे, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर आणि माणिकराव ठाकरे या काँग्रेसच्या नेत्यांकडे एबी फॉर्म पाठवण्यात आले। महाविकास आघाडीमधनं काँग्रेस सर्वाधिक जागा लढवणार आहे। त्यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडनं एबी फॉर्म काँग्रेसच्या नेत्यांकडे पाठवण्यात आलेले आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस सोलापूर, यवतमाळ, चंद्रपूर, नांदेड, जळगाव त्याचसोबत अहिल्यानगर, अमरावती, भंडारा गोंदिया या जागा लढवणार आहेत। सपकाळ यांच्याकडनं चंद्रपूरच्या गोंडपिंपरी तालुक्यात भर पावसात भूमी अधिग्रहण विरोधी काँग्रेसचा मोर्चा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला। 12 गावांमधील भूमी अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध। 12 गावांमध्ये वडेट्टीवारांच्या करंजी या गावाचा देखील समावेश। बुलढाण्यात हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात भाजप आक्रमक। हर्षवर्धन सपकाळांच्या मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्याचा भाजपकडनं निषेध। हर्षवर्धन सपकाळांविरोधात भाजपकडनं जोरदार घोषणाबाजी। कोकणातील विधान परिषदेच्या जागेवरनं शिवसेनेत अंतर्गत चर्चा। आमदार महेंद्र दळवींच्या अलिबागमधील निवासस्थानी जागेबाबत चर्चेसाठी बैठक झाली। या बैठकीत कोकणातील जागा शिवसेनेलाच मिळावी अशी भूमिका महेंद्र दळवींनी मांडली। यवतमाळ विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडनं साहेबराव कांबळेंचं नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती। साहेबराव कांबळे काँग्रेस प्रदेशचे सरचिटणीस। 31 मे रोजी साहेबराव कांबळे उमेदवारी अर्ज भरणार। सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ल्यातील वांगडीमध्ये कांदळवन नष्ट करून रस्ता बनवल्याचा वैभव नाईकांचा आरोप। ओहळामध्ये भराव टाकल्यामुळे मच्छीमारांच्या घरांना धोका निर्माण, कासव संवर्धन देखील धोक्यात। या प्रकरणी कारवाई करण्याची वैभव नाईकांची प्रशासनाकडे मागणी। गोंदियामध्ये जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यामुळे ओबीसी बहुजन महासंघाकडनं सरकारचा निषेध। गोंदियाच्या गोरेगाव इथे बाईक रॅली काढत जनगणनेवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय। बाईक रॅलीमध्ये शेकडो ओबीसी बांधवांचा सहभाग। बुलढाण्यामध्ये साखळी बुद्रुक ग्रामपंचायतीवरती ग्रामस्थांचा घागर मोर्चा। 5 कोटींचा निधी मिळून सुद्धा महिनाभरापासून पाणी पुरवठा ठप्प। साखळी बुद्रुक येथील नळ योजना महिनाभर पूर्णपणे बंद। रायगडच्या खालापूरमध्ये आदिवासी नागरिकांना पाणी टंचाईची झळ। उमरे गावातील नागरिकांचा पाण्यासाठी तहसील कार्यालयावरती मोर्चा। गावातील एकानं 700 फूट बोरवेल मारल्यामुळे गावातील विहिरीचं पाणी आटलं। लातूरच्या मांजरा धरणाच्या कालव्याचं पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांचा लातूर कळंब रस्त्यावरती रास्ता रोको। काडगाव, मांजरी, साखरा, तांदुळवाडी, टाकळीमध्ये कालव्याद्वारे पाणी पुरवठा होत नसल्याचा स्थानिकांचा आरोप। सोलापूरच्या करमाळ्यातील पुनवर इथे वादळी वाऱ्यामुळे 6 एकर केळीची बाग जमीनदोस्त। शेतकरी अरुण धुमाळ यांचे 25 लाख रुपयांचं नुकसान। शासनानं पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी। अमरावतीच्या अंजनगाव, सुरजी आणि परिसरात अनेक गावात अतिउष्णतेमुळे केळीच्या बागेला फटका। उष्णतेमुळे केळी खराब होण्याचं प्रमाण वाढलं। केळी खराब होत असल्यामुळे शेतकरी धाराशिवमध्ये पेरणीच्या तोंडावर खत आणि सोयाबीन बियाणांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी। शेतकऱ्यांसाठीच्या सर्व योजना बंद करा, मात्र बियाणं आणि खतं स्वस्त द्या, धाराशिवमधील शेतकऱ्यांची मागणी। धाराशिवमध्ये खत आणि सोयाबीन बियाणांच्या किमती वाढल्यामुळे शेतकरी आक्रमक। पीएम किसान सारख्या मानधन योजना बंद करा, मात्र शेतकऱ्यांना खतं बियाणं स्वस्त द्या, शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या 40गावमधील भौर ग्रामस्थांचा महावितरण व्यवस्थापनावरती संताप। शेतीपंपाची वीज बंद झाल्यामुळे शेतकरी आक्रमक। सततच्या लोडशेडिंगमुळे पिकांना पाणी देण्याचा प्रश्न गंभीर। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा खरेदीसाठी नाफेड केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाफेडच्या खरेदीतून सरकारनं कांद्याला योग्य भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। कांद्याला अवघा 500 ते 1000 रुपये क्विंटल दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी। धुळ्यामध्ये वाढलेल्या तापमानाचा आंब्यांना देखील फटका। वाढलेल्या तापमानामुळे आंबे खराब होण्याचं प्रमाण जास्त। खराब होण्यापूर्वी आंबे कमी दरात विकण्याची शेतकरी आणि विक्रेत्यांवरती वेळ। चंद्रपूर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरींमुळे उष्णतेपासून दिलासा मिळाला। सोसाट्याच्या वाऱ्यासह जिल्ह्यामध्ये पावसानं हजेरी लावली। वर्ध्यातील सेलू, घोराड परिसराला अवकाळी पावसासोबतच वादळाचा तडाखा। काही ठिकाणी घरांचं, गोठ्याचं छत उडाल्याची माहिती। जोरदार हवेमुळे केळी पिकांचंही नुकसान झाल्याची माहिती। विदर्भामध्ये उष्णतेची लाट कायम। वाशिम, वर्धा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट, तर अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट।
नागपुरात उष्णतेची तीव्र लाट कायम. गेल्या 24 तासात 10 जणांचा मृत्यू. मृतांमध्ये भिक्षेकरी आणि रेल्वे प्रवाशांचा देखील समावेश असून उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त. लाडकी बहीण योजनेत नंदुरबारमधील 11,722 महिला अपात्र. जिल्ह्यामध्ये 4 लाखांहून अधिक महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ. अपात्र लाभार्थ्यांची सखोल चौकशी होणार. ई-केवायसीतील त्रुटींमुळे हजारो महिला अपात्र. धाराशिवमधील भूमच्या तिंत्रज ग्रामपंचायत कार्यालयातील आर्थिक नोंदीचे दस्तऐवज प्रशासनाकडून सील. 1 महिन्याच्या आत चौकशी करून अहवाल तयार करण्यात येणार. दोषींवरती कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करणार. तक्रारदार रविराज साबळेंची माहिती. सोलापुरातील सलगर वस्ती परिसरात शेकडो देशी वृक्षांची कत्तल. महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता ही झाडं तोडण्यात आली असल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप. खासगी जागेतील जवळपास 150हून अधिक झाडं विकासकांकडून तोडण्यात आल्याचा आरोप. सोलापूरच्या सलगर वस्ती परिसरातील 70 ते 80 वर्षांपासूनची झाडं तोडली. या गंभीर वृक्षतोडी प्रकरणी पालिकेनं संबंधितांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला. लवकरात लवकर दोषींवरती कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू. बीडमध्ये लिमटा ते नागपूर रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम होत असल्याचा आरोप. अंदाजपत्रकात रस्त्याची जाडी 4 इंच असताना प्रत्यक्षात मात्र 2 इंचाचंच काम सुरू. कामाची गुणवत्ता सुधारण्याची मागणी. बीडच्या परळीमधील टोकवाडी ते कनेरवाडी दरम्यानचा बायपास रस्ता 2 महिन्यांपासून बंद. रेल्वे मार्गावरील उड्डाणपुलाच्या कामासाठी रस्ता बंद. रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करण्याची वाहनधारकांची मागणी. कोल्हापूर बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक. भाजप नगरसेवक नितेश पवारला पोलिसांकडून अटक. आयपीएल बेटिंगच्या राजस्थान कनेक्शनचा तपास पोलिसांकडून सुरू. बेटिंग प्रकरणामध्ये कोल्हापुरात आतापर्यंत 10 जणांना अटक. अकोल्यातील श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेतील अपहार प्रकरणी गुन्हा दाखल. पिता पुत्र असलेल्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये 68 वर्षीय महिला डॉक्टरला 9 लाखांचा गंडा. चेकवरती बनावट सही करून महिलेच्या खात्यातनं 9 लाख रुपये लंपास. महिलेसह अल्पवयीन मुलगी ताब्यात. महिलेच्या घरातनं रोकड जप्त. फसवणुकीमध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या सहभागाची शक्यता. महाड येथील चौदार तळं सुशोभीकरणासाठी तब्बल 55 कोटींचा निधी मंजूर. मंत्री भरत गोगावलेंनी केली चौदार तळ्याची पाहणी. पाहणी दरम्यान तळ्यातील गाळ उपशाचं काम बंद असल्याचं निदर्शनास आलं. माथेरान नेरळ घाट रस्त्यावरती जड वाहनांना बंदी. सोमवार ते गुरुवार घाट बंद राहणार. या 4 दिवसात रस्ता दुरुस्तीची कामं हाती घेतली जाणार असल्यामुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय. जीवनावश्यक सेवांना यातून सूट देण्यात आली आहे. हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये डिझेल घेण्यासाठी वाहनांची गर्दी. बोर्डा फाटा इथे पंपावरती वाहनांच्या रांगा. पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत ट्रॅक्टरची संख्या जास्त. रत्नागिरी जिल्ह्यातील अद्वैत पेट्रोल पंपावरती डिझेल नसल्याचा फलक. मुंबई गोवा मार्गावरील अनेक पेट्रोल पंपावरती डिझेल वितरणावरती मर्यादा. डिझेल संपल्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप. परभणीच्या जिंतूरमधील निखिल पेट्रोल पंपावरती नो स्टॉकचे बोर्ड. पेट्रोल आणि डिझेल सोबतच सीएनजी साठा देखील संपला. सर्वसामान्य आणि वाहनधारकांना फटका. नंदुरबार जिल्ह्यात मान्सूनपूर्व आपत्तींचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्ट. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात 10 ते 15 प्रशिक्षित पोहणाऱ्यांचे विशेष पथक तैनात. संभाव्य आपत्तींसाठी पोलीस, आरोग्य आणि जलसंपदा विभाग सज्ज. कोल्हापुरातील 10 तृतीयपंथीयांकडून एकत्रित येऊन रेस्क्यू टीम स्थापन. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून त्यांना विशेष प्रशिक्षण. महापूर आणि अन्य आपत्तीमध्ये मदतीसाठी ही टीम सज्ज असणार. अपघातात गंभीर जखमी झालेले मनसेचे नेते दिलीप धोत्रेंची मंत्री उदय सामंतांनी भेट घेतली. पंढरपूर इथल्या घरी जाऊन उदय सामंतांनी धोत्रेंच्या तब्येतीची विचारपूस केली. नागपुरात इंधन टंचाई आणि उष्णतेमुळे नागरिकांची बस आणि मेट्रो प्रवासाला पसंती. वाढत्या महागाईमुळे नागरिकांचा निर्णय. सध्या नागपुरात दररोज 2.5 लाखांहून अधिक नागरिक मेट्रो आणि बस सेवेचा वापर करतायत. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसीतील हत्या प्रकरणाचा उलगडा. रवी दुधमल आणि सय्यद हाशिमला या 2 आरोपींना अटक. नांदेडच्या ओमकार सूर्यवंशी या तरुणाची हत्या करत मृतदेह शेतात फेकण्यात आला होता. नाशिकच्या माळेगाव एमआयडीसीतील प्लास्टिक रिसायकलिंग कंपनीला भीषण आग. 2 अग्निशमन गाड्यांच्या मदतीनं आगीवरती नियंत्रण. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. नवी मुंबई शहरातील पाणथळ जागांवरती फ्लेमिंगोचं आगमन. सीवुड्सच्या एनआरआय कॉम्प्लेक्सच्या बाजूला असलेल्या पाणथळ जागांवरती फ्लेमिंगोचे थवे पाहण्यासाठी नवी मुंबईकर आणि पक्षीप्रेमींची गर्दी. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण. सोन्याच्या दरात 1,800 रुपयांची घसरण. चांदीचे दर स्थिर. सोन्याचे दर जीएसटीसह 1,57,590 रुपयांवर तर चांदीचे दर जीएसटीसह 2,72,950 रुपयांवर. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतनं 13 उमेदवारांची माघार. उमेदवारांच्या माघारीमुळे 3 जागा बिनविरोध. अभिनेत्री वर्षा उसगावकर, गायक आदर्श शिंदे,
आणि विजय खोचीकर हे बिनविरोध निवडून आले. तर 14 जागांसाठी आता एकूण 45 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार. चित्रपट महामंडळासाठी 7 जूनला मतदान. महाराष्ट्र एप्सिन फाईल सिनेमातील कलाकारांनी घाबरू नये, सिनेमाचे दिग्दर्शक स्वरूप सावंत यांचं कलाकारांना आवाहन. सिनेमामध्ये दीपाली सय्यद चाकणकरांची भूमिका साकारणार. दिग्दर्शक स्वरूप सावंत यांची माहिती. दीपाली सय्यद कोणत्याही राजकीय दबावाला घाबरत नाहीत. स्वरूप सावंतांची प्रतिक्रिया.